ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। खड्डे महोत्सव अंतर्गत भाषण स्पर्धा उत्साहात। शुभांगी पाटील यांचे खड्ड्यातील रस्त्यावरील प्रवासी विषयावर भाषण। सुरुवातीला खड्ड्यामुळे मरण पावलेल्या कैलासवासी शिवांजली शहापूरकर यांच्या प्रतिमेचं पूजन संयोजक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। भाषण स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धकांनी खड्ड्यांमुळे होणाऱ्या प्रवाशांच्या वेदना मांडल्या आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचा कारभार चव्हाट्यावर आणला। उद्विका दळवी या दुसरी शिकणाऱ्या माडवळे येथील मुलगीने शाळा सुटल्यानंतर मला माझी आई लागते। कैलासवासी शिवांजली शहापूरकरच्या लहान मुलांना त्यांची आई शाळा सुटल्यानंतर भेटेल का अशी काळजाला हात घालणारी वेदना व्यक्त केली। तर शुभांगी पाटील यांनी खड्ड्यातील रस्त्यांवरील प्रवासी या विषयाची मांडणी करताना खड्ड्यांची निर्मिती सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचारामुळे होते। एकीकडे अधिकाऱ्यांचे बंगले होतात आणि दुसरीकडे रस्त्यावर गोरगरिबांचा प्राण जातो। श्रावणी पाटील या मांडेदुर्गच्या मुलीने खड्डे बोलू लागले तर अनेकांना तोंड दाखवण्यास जागा राहणार नाही अशी मांडणी केली। कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक दीपक पाटील यांनी खड्ड्यांमुळे सर्वसामान्य माणसांच्या वेदनांना वाट करून देण्यासाठी या भाषण स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि हा रस्ता होईपर्यंत लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याची भूमिका मांडली। स्पर्धेमध्ये 16 स्पर्धकांनी सहभाग घेतला। यामध्ये प्रथम क्रमांक शुभांगी पाटील हलकर्णी, द्वितीय क्रमांक श्रावणी पाटील मांडेदुर्ग, तृतीय क्रमांक उद्विका दळवी, उत्तेजनार्थ प्राची पाटील कारवे यांनी मिळवला। सरपंच गणपत कांबळे, अध्यक्ष अर्जुन पाटील, पांडुरंग पाटील, महादेव तुपारे, अभिजित पाटील, जयदीप पाटील उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड। असे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मी बेळगाव वेंगुर्ला मार्गावरील एक प्रवासी म्हणून मी माझं मनोगत व्यक्त करते। मित्रांनो, एक काळ असा होता की बोलणारा बोलायला लागला की ऐकणारा पेटवून द्यायचा, पण सध्या काळ इतका बदललाय की खुद्द बोलणारा पेटला तरी ऐकणारा थंडच असतो। त्यामुळे बोलणाऱ्याला काय बोलावं हे कळत नाही, तर ऐकणाऱ्याला आपण काय ऐकावं हे कळत नाही, तर काही ऐकणाऱ्यांना आपल्याला कळत नाही हेच कळत नाही, त्यामुळे मोठा घोळ होतो। खरं तर इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही, त्यांनी इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही। हा एक इतिहास आहे, निरक्षर मराठींचा इतिहास। आज हा आपला मतदारसंघ, मला बोलायलाही वाईट वाटतं आणि सांगायलाही वाईट वाटतं। सगळ्यात जास्त अपघात 530 अपघात आपल्या या मतदारसंघात बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावर झाले। त्याच्या चपलेत कधी पाय घालून बघितलाय का? त्याच्या कुटुंबाची काय अवस्था झाली याचा विचार कधी कुणी केलाय का? नाही केलेला, कारण आपल्यामध्ये माणुसकीच राहिलेली नाही, आपल्याला त्याची किंमतच राहिलेली नाही। तुम्हाला फक्त एक उदाहरण म्हणून मी सांगते। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, त्यांचं नाव होतं ओबामा। जेव्हा ते राष्ट्राध्यक्ष पदावरून कमी होणार म्हणजे थोडा वेळ रुजून हे राष्ट्राध्यक्ष पदावरून निवृत्त होणार होते, त्याच्या आधी त्यांनी 15-20 दिवस अगोदर एक कायदा काढला। काय कायदा काढला असेल? मी आता राष्ट्राध्यक्ष पदावरून निवृत्त झाल्यानंतर मी येणारा राष्ट्राध्यक्ष मी पुढचा काळ सांभाळावा असा वगैरे काय कायदा काढला असेल का? तसा त्यांनी कायदा काढला नाही। त्यांनी कायदा काढला की अमेरिकन जे सैनिक असतात ते आपल्या म्हणजे वगैरे शोधणारी तुकडे असतात, त्यांना तसं ते ट्रेन केलेलं असतं। त्यांनी काय कायदा केला की ते स्वीपर डॉग सैनिक घेऊन जाणार, तिथं गेल्यानंतर जर बॉम्बस्फोटमध्ये एखादा कुत्रा मेला, एखादा अपंग झाला किंवा एखाद्याला काहीच नाही झालं तरी सैनिकांनी तो मेलेलाही कुत्रा म्हणून तिथंच टाकून यायचं नाही, तो जसा असेल तसा त्याला अमेरिकेमध्ये घेऊन यायचा। मेला असेल तर अमेरिकेच्या मातीतच दफन करायचा, कारण तो अमेरिकन नागरिक आहे। मला सांगा, बाहेरच्या देशात जर कुत्र्याची इतकी काळजी घेतली जात असेल तर माणसांची किती घेतली जात असेल?